आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोदिंग ब्रँड रादवी. जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते. पाहूयात काही सकारात्मक बातम्या. राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात नवसंशोधन आधुनिकीकरण धोरणानिमित्त आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देणारा ऐतिहासिक करार महाराष्ट्र शासन, कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि बर्कले यांच्यात करण्यात आलाय. ऊर्जा संशोधन आणि धोरण विकास या क्षेत्रातील या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रातील अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि MIT राष्ट्रीय सरपंच संसद यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी येथील डॉक्टर विश्वनाथ कराड स्कूल येथे 2 दिवसीय महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्याचं उद्घाटन अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते झालंय. ज्ञानोबा तुकोबांनी दाखवलेल्या मार्गावर चालूनच समाज आणि भविष्यातील पुढील पिढी ही समृद्ध होईल असं मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलंय. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यातील अंबेगाव बुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाला मागील 2 महिन्यात तब्बल 1 लाख शिवप्रेमींनी भेट दिली आहे. नागरिकांच्या मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर शिवसृष्टी पाहायला येणाऱ्यांसाठी तिकिटाची सवलत येत्या 15 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती शिवसृष्टीचे निर्माते महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानकडून देण्यात आली आहे. प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉर संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी मुंबईत वर्षा बंगल्यावर बैठक घेतली. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भूसंपादनाबाबतच्या अडचणी मुख्यमंत्र्यांना कळवल्या असून त्यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मार्ग काढण्याच्या सूचना देखील दिल्यात. त्यामुळे लवकरच शासन या कॉरिडॉरच्या कामाला सुरुवात करणार असल्याचे संकेत मिळतायत. बहुरूपी भारुडामधून अभंग, भारुड, जात्यावरची ओवी यासह वासुदेव, गोंधळी, कडक लक्ष्मी ही लोप पावत चाललेली महाराष्ट्राची मराठी संस्कृती पुणेकरांसमोर सादर झाली आहे. डॉक्टर भावार्थ देखणे यांच्यासह 30 ख्यातनाम वादक आणि कलाकारांनी बहुरूपी भारुडामधून आपल्या समृद्ध परंपरेचं दर्शन घडवलंय. दगडूशेठ मंडळाच्या चातुर्मास महोत्सवानिमित्ताने झालेलं हे सादरीकरण म्हणजे रसिकांसाठी अनोखी पर्वणी ठरली आहे. मुलगी आहे म्हणून अडचणी आल्या, पण कुटुंबाने दिलेली साथ आणि प्रशिक्षकांचं पाठबळ यामुळे यशस्वी झाले, अशी भावना कुस्तीपटू अश्लेषा बागडे हिने व्यक्त केली आहे. सोलापूरच्या करमाळ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अश्लेषा बागडेचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आलाय. या कुस्तीपटूने नुकताच कझाकिस्तान येथे झालेल्या शालेय पातळीवरील आशिया चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 59 किलो गटात देशासाठी ब्रॉन्झ पदक पटकावले. मनमाड ते दौंड दरम्यान 236 किलोमीटरच्या लोहमार्ग दुहेरीकरणापैकी 155 किलोमीटरचं काम आता पूर्ण झालंय. तर या मार्गावरून सध्या रेल्वे गाड्या धावतायत. या मार्गावरील 45 किलोमीटरचं काम अंतिम टप्प्यात आलं असून ते लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर या मार्गावरील प्रवासाची 32 मिनिटं वाचणार असून ताशी 110 किमी वेगाने रेल्वे धावणं आता शक्य होणार आहे. चांदीच्या दरात काही दिवसात सातत्याने तेजी पाहायला मिळत असून गेल्या 15 दिवसात चांदीच्या दरात 15,000ची वाढ झाल्याचं सराफा व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. चांदीचे दर हे 1,17,000 पर्यंत शनिवारी पोहोचले असून हा दराचा उच्चांक आहे. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांची चांदी झाल्याचं पाहायला मिळत आहे. या बातमीसह सकारात्मक बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.